नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं ठाणा रेल्वे स्टेशनवरून. आत्ता आम्ही निघालो आहे कोकणात जाण्यासाठी, म्हणून ट्रेन पकडण्यासाठी इथे आम्ही ठाणा स्टेशनला आलो आहे. नेत्रावती एक्सप्रेसचं आमचं रिझर्वेशन आहे. मी 2 ट्रेनचं रिझर्वेशन केलं होतं. एक वंदे भारतचं आणि दुसरं सकाळची जी 6:15ची ट्रेन असते मडगाव तिचं. पण दोन्हीमध्ये ए सीचं कन्फर्म झालं नाही. तर आत्ता स्लीपरमध्ये आलो आहे आणि इतकी गरमी आहे ना, म्हणजे खूप प्रमाणाच्या बाहेर गरमी. मी ट्रेनमध्ये गॉगल लावून बसले, कारण माझ्या डोळ्यांना खूप त्रास होतो आहे. ऑलरेडी माझ्या डोळ्याची ट्रीटमेंट चालू आहे आणि मग त्यामुळे ना डोळ्याला ते उन्हाचे धपके मारत आहेत आणि त्यामुळे डोळे खूप म्हणजे असे लाल झाले आहेत आणि चुरचुरत आहेत. म्हणून मी गॉगल लावून बसले. आरू, आराध्या, आपली नेत्रावती एक्सप्रेस दुपारी 12 वाजता ठाण्याला येते आणि 12 ते 5 असा आमचा हा प्रवास. इतकी गरमी की मी लिटरली 2 टिश्यू पेपर घेतलेत आणि त्याच्यावर गुलाबजल घालून ते डोळ्यावर ठेवले आणि वरून मग गॉगल लावला. आता व्हिडिओ करण्यासाठी गॉगल मी काढला आहे. तर असा हा मी टिश्यू पेपर लावून आजचा प्रवास करते. इतकी गरमी आहे. दोन्ही डोळ्यांना असं टिश्यू ठेवून प्रवास करते मी आज. फुल धमाल चालेल, फुल धमाल. आरो ऐक ना, बघ ना इकडे, एकदम धमाल. आरू फायनली आलो चिपळूण. ही आहे आमची ट्रेन. एकदम बकवास प्रवास झालेला आहे ना. चिपळूण आराध्या इथे चालताना घसरून पडली, त्याच्यामुळे ती लाजते, कारण सर्वजण बघत होते. त्यामुळे ती लाजून पुढे चालली हसत. मस्त पडली. ऑटो रिक्षा. आम्ही प्लॅटफॉर्म क्रमांक 1च्या इकडे बाहेर आलो. इथे बघा. चिपळूणवरून आमच्या गावाला यायला पाऊण तास लागतो. तर आता पाऊण तासाचा प्रवास करून आम्ही लगभग गावाच्या इथे पोचलेलो आहोत. आता एक 5 मिनटामध्ये आम्ही घरी पोचू. घरी थोडा एक कार्यक्रम आहे, दाखवते मी तुम्हाला काय आहे ते. हे बघा, आलो आम्ही आमच्या घराच्या इथे. 15 दिवसापूर्वी माझ्या घरामध्ये माझ्या छोट्या भावाचं लग्न झालं. तर इथे आता हे काजगं बाजगं बांधणं म्हणून एक कार्यक्रम असतो, गावी केला जातो, तर तो आहे. हे दोघांचं लग्नातलं मंडवळ्या आणि बासिंग ते इथे दोघांना बांधलं आहे. त्यानंतर इथे ऑरेंज कपड्यामध्ये मिठाई आहे, ती बांधून ठेवलेली आहे. तर पुढे सांगते मी तुम्हाला आता याचं पुढे काय करणार आहेत ते. पूर्वेला गणपती आणि पश्चिमेला सरस्वती. मला हाय ना सपोर्टवाला. हाय हाय हे उलट म्हणून मी कोपऱ्यावर बसले, पटकन खाली उडी मारा. आता हे आम्ही वरती माळ्यावर आलो आहे. पहिल्यांदा जी गावची घर असायची त्याला मध्ये आडा असायचं, म्हणजे एक उभा खांब असायचा. तो आत्ताही नवीन घरामध्ये तो नसतो. तर त्या उभ्या खांबाला एका साईडला नवरीचं आणि दुसऱ्या साईडला नवऱ्याचं असं बासिंग बांधलं जातं, बासिंग मंडवळ्याचे सर्व. पण आता तो नाही आहे उभा खांब, म्हणून मग ह्या आडव्या खांबालाच हे लोक बासिंग आणि मुंडवळ्या आहेत त्या बांधणार आहेत.
ही पिवळी साडीवाली जी वहिनी आहे तिच्या हातामध्ये जो आहे त्याला जोमवा म्हणतात. तो पहिल्यांदा आमच्याकडे पिवळ्या कपड्यामध्ये बांधला जायचा आणि नवरा मुलाच्या हातात लग्नामध्ये दिला जायचा. तर तो जो कपडा असतो तो सोडून त्याच्यामध्ये हे सर्व बांधून मग वरती आड्याला बांधलं जायचं. पण आता हे रेडीमेड मिळतं, त्याला काही पिवळा कपडा नसतो, हा रेशीम धागा असतो. मग तो रेशीम धागा पूर्ण सोडून त्याने या मुंडावळ्या आणि बासिंग बांधणार आहे तिथे. हिची काकी कुठे बांधली इकडे नाही मग कल्याणराज घरीच बांधले घरी मग कुठे घरी पण बाया बिया कुठेच म्हटलं गावाला जातेस तर घरी नेमकं आलो ना पटकन गावाला. पण चांगलं झालं उलट ते. हा तिकडून काढते जेवढा येईल वरती तेवढा खेचला तो पकडला चालेल हा आणि मार ते तुझ्या हातात आहे ना तो त्याने आणि मोठ्या हे तू बांध तू आरती करायची गणपतीला लाव तुझ्या ह्याला लाव सरस्वतीला येतोय आताशी तर सुरुवात केली ते सुटत नव्हतं. ते काय जोमवा जामवा काय ते जोमवा काय काय जमवा ते आता जोमवा 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 दोघांनी नमस्कार करायला बाहेर पण गोट्या असं नाही आता मंडळा खालीच असतात रे पण आपलं ते पिलर असं आहे पहिले गावाला माळ्यांवरनी खूप धान्य भरलेलं असायचं, पण आता ते काय नसतं. म्हणून मग हे डब्यामध्ये तांदूळ नेलेत. ते जी नवरी मुलगी असते तिने चारी कोपऱ्यामध्ये थोडं थोडं धान्य असं पसरवायचं असतं, म्हणजे आपल्या घरामध्ये भरभराटी व्हावी म्हणून. राणी वर चढ वर चढ सावकाश घे. थांब जरा हा माळ्यावर 5 जणी गेलेल्या असतात. त्या आता माळ्यावरचा कार्यक्रम झाल्यानंतर खाली येतात, तेव्हा नाव घ्यायचं असतं. तर आता इथे चला सर्वांची नावं ऐकूया. खान तशी माती प्रकाश रावाचं नाव घेते मी त्यांची सौभाग्यवती. गोड गोड शंकराची पिंडी पिंडी नको. हा घे. आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा ऋषिकेश रावांचं नाव घ्यायला आग्रह कशाला हवा. गोड मोठी वहिनी. हा जळगावच्या मंगळसूत्राला सोन्याने मढवलं. प्रदीप रावांचं नाव घ्यायला एवढं कशाला अडवलं. हा बरं. पहिलं नाव बघ खाली. माहेरी साठवले मायेचे मोती मयूरावांचं नाव घेऊन जोडते साडी नाती. वा 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 वा. आता इथे नवरा नवरीच्या डोक्यावर पदर देतो आणि सांगतो की याच्या पुढे जेव्हाही माझ्या घरी गावात येशील तेव्हा जे माझे मोठे असतील त्यांचा आदर करण्यासाठी नेहमी तू डोक्यावर पदर घेशील. हा याचा अर्थ असतो या रीतीचा. पण आताच्या सुना घेत नाहीत, तो वेगळा प्रश्न, पण ही रीत केली जाते. हाताने बोटात पकडतोय आणि मग तो अगं तू पदरवर बसलीस आजपासून डोक्यावर पदर घ्यायचा. हा आजपासून सासऱ्यामध्ये आल्यावर विदाउट डोक्यावर पदर राहायचं नाही. गाडी आली काय हो मेन पॉइंट मेन पॉइंट तो उचल हे उचल. हा ठेव तिथे. हात लावा हात लावा 5 जणी लावा लावा लावा.
सगळ्यांना ना लावते लावते हा ठेवू लाव पंखा लाव तिकडून या आपल्या सर्व रीती परंपरा आपण जपल्या पाहिजेत, त्यामुळे पुढच्या पिढीला पण हे सर्व समजतील. आमच्याकडे याला काजगं बाजगं बंद म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात नक्की कमेंट्स करून सांगा. लवकरच भेटू पुढच्या पालखीच्या ब्लॉगमध्ये. आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद.